विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर मेधा कानेटकर, सीपीएमआर महाविद्यालय तुळशीबाग नागपूर येथे सहयोगी प्राध्यापक या पदावर कार्यरत आहे. आपण मागील 2 भागांमध्ये पैशाचा विकास, पैशाची उत्क्रांती आणि पैशाचे प्रकार पाहिलेत. त्याचबरोबर कागदी चलनाचेही प्रकार पाहिलेत. पैसा आणि कागदी चलन हे व्यापारासाठी आणि व्यवसायाच्या उत्क्रांतीसाठी वापरलं जातं. व्यापाराच्या अवस्थेत सातत्याने बदल होत असतात. ग्राहकांच्या आवडीनिवडी बदलत असतात. वस्तूंच्या प्रकारांमध्ये बदल होत असतात. नवीन नवप्रवर्तन होत असतात आणि त्यामुळे एक वस्तू जाऊन दुसरी वस्तू येत असते आणि त्यामुळे व्यापाराच्या अवस्थेत सातत्याने बदल होत असतात. त्याचबरोबर देशाच्या विकासाच्या अवस्थेत सरकारने केलेला हस्तक्षेप किंवा सरकारने केलेला खर्च यामुळेही व्यापाराच्या अवस्थेमध्ये आपल्याला बदल झालेला दिसतो. व्यापाराच्या अवस्था या ग्राहकांच्या उत्पन्नावर अवलंबून असतात. कारण ग्राहकांची मागणी ही वस्तूंसाठी असते आणि या वस्तूंची निर्मिती, उत्पादन हे उद्योग आणि व्यापाराद्वारे केलं जातं आणि त्यामुळे ग्राहकांच्या आवडीनिवडीचा जसा परिणाम होतो तसंच उत्पादनातील वाढीचा किंवा कमीचाही आपल्याला व्यापारावरती परिणाम झालेला दिसून येतो. त्याचप्रमाणे ग्राहकांच्या उत्पन्नाशी संबंधित त्यांची क्रयशक्ती याचा सुद्धा आपल्याला व्यापारावर परिणाम झालेला दिसतो आणि या सगळ्या अवस्थांमधून आपल्याला व्यापाराची प्रगती होताना दिसते. आणि म्हणून स्फीती आणि अपस्फीती, तेजी आणि मंदी या व्यापाराच्या अवस्था मानल्या जातात. स्फीती आणि अपस्फीती म्हणजे काय आणि याचे परिणाम काय होतात हे आपण आज पाहणार आहोत या तिसऱ्या भागांमध्ये. आणि म्हणून मौद्रिक अर्थशास्त्राचा तिसरा भाग स्फीती आणि अपस्फीती आज आपण पाहतो आहे. सर्वप्रथम आपण स्फीतीचा अर्थ आणि त्याची व्याख्या बघूया की पैशाच्या पुरवठ्यात वाढ झाल्यामुळे वस्तूंच्या किमती जेव्हा वाढू लागतात तेव्हा त्या वाढीला स्फीती असं म्हणतात. म्हणजे वस्तूंपेक्षा पैशाचं परिमाण जर जास्त होत असेल किंवा पैसा जास्त प्रमाणात बाजारात येत असेल तर त्याला स्फीती निर्माण झाली असं म्हटलं जातं. प्राध्यापक कोलबर्न यांच्या मते ज्यावेळी अत्यंत जास्त पैसा अत्यंत कमी वस्तूंचा पाठलाग करतो त्यावेळी त्याला स्फीती असे म्हणतात. तर क्राउथर यांच्या मते ज्या अवस्थेत पैशाचं मूल्य कमी होतं आणि वस्तूंच्या किमती वाढत जातात त्या अवस्थेला स्फीती असे म्हणतात. तर प्राध्यापक पिगू यांच्या मते जेव्हा पैशातील उत्पादन प्राप्त करण्याच्या संबंधित क्रियांच्या तुलनेत जास्त वेगाने वाढू लागते तेव्हा त्याला स्फीती निर्माण झाली असं म्हणतात. या तीनही अर्थतज्ञांनी केलेल्या व्याख्यांवरून आपण स्फीतीचं स्वरूप लक्षात घेऊया. काहीतरी कारणांनी ग्राहकांच्या उत्पन्नात वाढ झाल्यामुळे वस्तूंच्या मागणीमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ होते आणि मागणीत वाढ झाल्यामुळे मागणी जास्त, वस्तूंची मागणी जास्त आणि पुरवठा कमी अशी परिस्थिती जर बाजारपेठेत निर्माण झाली तर त्यांच्या किमतीमध्ये वाढ व्हायला सुरुवात होते. किमतीत वाढ झाल्यामुळे उत्पादकांचा नफा वाढू लागतो आणि या वाढत्या नफ्याच्या लालसेने अनेक उत्पादक आपल्या उत्पादनात वाढ करतात. उत्पादनात वाढ करण्यासाठी त्यांना मजुरांची गरज असते. त्याचप्रमाणे उत्पादक घटकांची भूमी, श्रम, भांडवल, संघटन या चारही घटकांची गरज असते आणि या चारही घटकांना त्यांचं उत्पन्न दिलं जातं. त्याच्यामुळे रोजगारात मोठ्या प्रमाणावर वाढ होते. रोजगारात वाढ झाल्यामुळे लोकांजवळ पुन्हा ग्राहकांजवळ उत्पन्न मिळतं किंवा कारण हे चारही घटक जे आहेत बाजारात कार्यरत असतात ते चारही घटक हे बाजारातले ग्राहकच असतात. त्याच्यामुळे त्यांच्या उत्पन्नात जेव्हा वाढ होते तेव्हा त्यांच्या खरेदी शक्तीमध्ये सुद्धा वाढ होते आणि खरेदी शक्तीत वाढ झाल्यामुळे पुन्हा मागणीत वाढ होते. अशा प्रकारे मागणीत वाढ, त्याच्यावरून किमतीत वाढ झाल्यामुळे नफ्यात वाढ झाल्यामुळे उत्पादनात वाढ झाल्यामुळे रोजगारात वाढ आणि खरेदी शक्तीत वाढ अशा प्रकारचं हे चक्र सातत्याने सुरू असतं आणि स्फीतीची अवस्था बाजारपेठेमध्ये निर्माण होते. आता आपण स्फीतीची कारणं बघूया की ही स्फीती का निर्माण होते. सगळ्यात पहिल्यांदा युद्धजन्य परिस्थितीमुळे आपल्याला स्फीती निर्माण झालेली दिसते. जसं भारत पाकिस्तानच्या युद्ध आहे किंवा चीनशी झालेलं युद्ध आहे. तसंच आता आपण कोरोनाची परिस्थिती बघतोय ही सुद्धा आपल्याला युद्धजन्य परिस्थितीच दिसते. यामध्ये आपल्याला लक्षात येईल की सगळे उत्पादन बंद होऊन फक्त कोरोना ठीक करण्यासाठी म्हणून सगळे उत्पादनाचे कार्य त्या ठिकाणी लागलेली आहेत किंवा घटक कार्य करतात आहेत. युद्धामध्ये पण असंच होतं की युद्धाची परिस्थिती निर्माण झाल्यावर युद्ध सामग्री निर्माण करण्यासाठी संपूर्ण भांडवल त्या ठिकाणी वळवलं जातं आणि त्याच्यामुळे ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत किंवा घरगुती उपयोगाच्या वस्तू आहेत या वस्तूंचं उत्पादन कमी होतं
आणि ज्या वेळेला युद्धजन्य परिस्थिती संपते त्यावेळेला आपल्याला लक्षात येईल की बाजारामध्ये मागणी जी आहे जीवनावश्यक वस्तूंची ती वाढलेली असते, परंतु त्याचा पुरवठा खूप कमी झालेला असतो आणि मग त्या वस्तूंच्या किमती ह्या प्रचंड प्रमाणात वाढायला लागतात आणि स्फीती निर्माण होते. दुसरं आहे तुटीचं अंदाजपत्रक. मागच्याही भागामध्ये आपण पाहिलेलं आहे की कागदी चलनाचा महत्वाचा भाग त्या ठिकाणी जो असेल तो तुटीचं अर्थप्रबंधन हे आहे. म्हणजेच काय, तर ज्यावेळेला सरकारचं उत्पन्न हे कमी असतं परंतु त्यांचा खर्च हा जास्त असतो. जेव्हा विकासाच्या अवस्थेत किंवा विकसनशील अवस्थेत देश असतो त्यावेळेला सरकारला खर्च हा करावाच लागतो. हा खर्च जेव्हा जास्त असतो आणि उत्पन्नाची साधनं कमी असतात त्यावेळेला तुटीच्या अर्थप्रबंधनाद्वारे कागदी चलनाची निर्मिती केली जाते आणि हे कागदी चलन शेवटी जनतेजवळ जातं. यामुळे उत्पादन कमी झालेलं आहे पण उगीच पैसा बाजारामध्ये आलेला आहे, त्याची मागणी नसतानाही, आणि म्हणून त्या पैसा जेव्हा बाजारात जास्त प्रमाणात आला आणि वस्तू कमी झालेल्या असतात तेव्हा स्फीती निर्माण झालेली असते. दुसरं चलन वेगात वाढ. चलन वेग म्हणजे एका व्यक्तीजवळून दुसऱ्या व्यक्तीजवळ पैशांचं हस्तांतरण होणं, याला चलन वेग म्हणतात. हा चलन वेग जितक्या जास्त वेगात असेल तितक्या जास्त वेगाने स्फीती निर्माण होते आणि बाजारामध्ये किंमत पातळीमध्ये वाढ झालेली आपल्याला दिसते. चौथा महत्वाचा मुद्दा आहे उत्पादनात घट होणे. उत्पादन जर कमी झालं असेल तर वस्तूंची संख्या कमी होते आणि पैशाचं परिमाण बाजारपेठेमध्ये वाढतं आणि त्यामुळेही आपल्याला स्फीती निर्माण झालेली दिसते. आणि सगळ्यात महत्वाचा भाग जो बचत आणि गुंतवणूकमुळे स्फीती वाढतं असं आपल्याला लॉर्ड केन्स यांनी सांगितलंय. केन्सच्या मते लोक भविष्य काळासाठी बचत करतात आणि गुंतवणूक करतात आणि त्यामुळे त्यांची मागणी कमी होते किंवा त्याच्यामुळे त्यांचा वस्तूंचा उपभोग कमी होतो आणि उत्पादनात घट होते. उत्पादनात जर घट झाली असेल तर त्याच्यामुळे त्यांची मागणीवर परिणाम होतो आणि मग आपल्याला लक्षात येतं की स्फीती निर्माण झाली आहे. दुसरं असं, हा बचत आणि गुंतवणुकीचा जो भाग आहे हा भांडवलामध्ये वापरला जातो, भांडवल निर्मितीसाठी वापरला जातो. त्याच्यामुळे उत्पादनामध्ये आपल्याला हा भांडवलाचा वापर केल्यामुळे सुद्धा स्फीतीची परिस्थिती निर्माण झालेली लक्षात येतं. स्फीतीच्या विरुद्ध परिस्थिती म्हणजे अपस्फीती होय. अपस्फीतीमध्ये आपल्याला लक्षात येईल की सगळ्यात जास्त वस्तूंच्या किमती ह्या कमी होतात आणि वस्तूंच्या पुरवठ्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती वाढ झालेली असते. म्हणून पैशाच्या मूल्यात वाढ आणि किमतीत घट होण्याच्या परिस्थितीला अपस्फीती असे म्हणतात, असं प्राध्यापक रावथर यांनी म्हटलं आहे. प्राध्यापक पिगू यांच्या मते ज्यावेळी पैशातील उत्पन्नाच्या तुलनेत वस्तू व सेवा यांच्या उत्पादनात अधिक वाढ होते त्यावेळी किंमत पातळी कमी होऊन अपस्फीती निर्माण होते. म्हणजेच अपस्फीतीचं मुख्य लक्षण उत्पादनात आणि रोजगारात घट हे आहे आणि अनैच्छिक बेकारी हे तर त्याचं प्रमुख लक्षण मानलं जातं की लोकांना काम करण्याची इच्छा आहे परंतु काम मिळत नाही, अशी जर परिस्थिती निर्माण झाली असेल तर त्याला आपल्याला असं म्हणता येईल की अर्थव्यवस्थेमध्ये अपस्फीतीची परिस्थिती निर्माण झालेली आहे. अपस्फीतीचं स्वरूप आपण लक्षात घेऊया की ज्याप्रमाणे स्फीतीमध्ये मागणीत वाढ झाल्याने स्फीती निर्माण होते तर या अपस्फीतीमध्ये पुरवठ्यात वाढ झाल्याने आपल्याला अपस्फीतीची परिस्थिती निर्माण झालेली दिसते की बाजारामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती उत्पादन आलेलं आहे परंतु त्याची मागणी ही अत्यंत कमी आहे. अशा परिस्थितीमध्ये त्या वस्तूंच्या किमती या कमी व्हायला लागतात. किंमत कमी झाल्याने उत्पादकांचा नफा कमी होतो आणि ते आपले उत्पादन कमी करण्याचा प्रयत्न करतात. उत्पादन कमी करतात त्याच्यामुळे नफ्यात घट होते आणि नफ्यात घट झाल्यामुळे रोजगारामध्ये देखील घट करण्याचा प्रयत्न हा उत्पादकांकडून होतो. रोजगारात घट झाल्यामुळे ग्राहकांच्या उत्पन्नामध्ये घट होते आणि त्यांची खरेदी शक्ती कमी होते. खरेदी शक्ती कमी झाल्याबरोबर पुन्हा बाजारामध्ये वस्तूंची मागणी कमी होते. मागणी कमी झाल्याबरोबर पुन्हा वस्तूंच्या किमती कमी होतात आणि किंमत कमी आणि पुरवठा जास्त अशी परिस्थिती वारंवार निर्माण होऊन आपल्याला अपस्फीतीचं हे दुष्टचक्र निर्माण झालेलं दिसतं. अपस्फीतीमध्ये सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे उत्पादनात वाढ होते परंतु वस्तूंच्या किमती कमी होत असल्यामुळे आणि मागणी कमी होत असल्यामुळे उत्पादकांचा नफा कमी होत जातो. हा नफा कमी झाल्यामुळे उत्पादकांना आपल्या रोजगारामध्ये किंवा आपल्या मजुरांच्या संख्येमध्ये घट करावी लागते. उत्पादनाचे घटक हे कमी वापरावे लागतात आणि त्यामुळे या घटकांना मिळणारा जो वितरणातला हिस्सा आहे हा कमी होत जातो व उत्पन्नात घट होत जाते. उत्पन्नात घट झाल्यामुळेच पुन्हा मागणी कमी होते, खरेदी शक्ती कमी होते,
मागणी कमी झाल्यामुळे किमती कमी होतात आणि किंमत कमी, पुरवठा जास्त, अशी परिस्थिती वारंवार निर्माण होत जाते. या अपस्फीतीची कारणे आपण जर पाहिली तर 4 महत्वाची कारण आपल्याला पाहता येतील. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं कारण आहे पैशाच्या परिमाणात घट. जसं स्फीती ही पैशाच्या पुरवठ्यात वाढ झाल्यामुळे होत असते, तर त्या उलट पैशाचं परिमाण जर देशाच्या मागणीपेक्षा कमी झालं असेल तर आपल्याला अपस्फीती निर्माण झालेली दिसते. म्हणजे जनतेजवळ येणारा पैसा जर कमी होत गेला, त्यांच्या मागणीपेक्षा त्यांना कमी पैसा मिळाला, तर त्यांच्या वस्तूंसाठी असणारी मागणी ही कमी होते आणि त्यामुळे आपल्याला अपस्फीती निर्माण झालेली दिसते. या उलट उत्पादनात मोठ्या प्रमाणावरती वाढ झालेली आहे. मागणी कमी झाली आहे परंतु उत्पादन मात्र जास्त प्रमाणामध्ये केल्या जात आहे, अशी परिस्थिती जर निर्माण झाली असेल तरी देखील अपस्फीती निर्माण होते. प्रत्ययाचं नियंत्रण धोरण, आपल्याला कागदी चलनावरती नियंत्रण ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँक अधिकारिणी म्हणून कार्य करते हे माहितीये. रिझर्व्ह बँकेचं एक प्रत्यय नियंत्रणाचं धोरण असतं. जर बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावरती पैसा वाढायला लागला तर रिझर्व्ह बँक जनतेजवळचा पैसा काढून घेते आणि हा स्फीतीवरती नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्न करते. जर रिझर्व्ह बँकेने प्रत्यय संकोचाचं धोरण स्वीकारलं असेल किंवा पैसा कमी करण्याचं धोरण स्वीकारलं असेल तर आपल्याला मंदीची परिस्थिती किंवा अपस्फीतीची परिस्थिती निर्माण झाली आहे असं लक्षात येईल. चौथा महत्वाचा भाग आहे करांच्या प्रमाणात वाढ. जर सरकारने जनतेचं उत्पन्न कराच्या स्वरूपात जास्त प्रमाणात हस्तगत करण्याचा प्रयत्न केला तर त्यामुळे जनतेचं उत्पन्न कमी होतं, त्यांची मागणी कमी होते आणि त्याच्यामुळे उत्पादनात वाढ आणि मागणी कमी अशी परिस्थिती निर्माण होऊन अपस्फीती निर्माण झालेली आपल्याला दिसते. या सगळ्या कारणांचा जेव्हा आपण विचार केला त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवरती काय होतो हे आपल्याला पाहणं आवश्यक आहे. त्याच्यामुळे स्फीती आणि अपस्फीती या दोन्हीचा देशाच्या अर्थव्यवस्थेवरती काय परिणाम होतो ते आपण आपल्याला या ठिकाणी आता बघणार आहोत. की स्फीतीमध्ये आपल्याला लक्षात येईल की उत्पादन हे वाढतं, उत्पादनात मोठ्या प्रमाणावरती वाढ होते कारण नफ्याचं प्रमाण हे वाढतं असतं आणि उत्पादकांना आपल्याला उत्पादनात वाढ करण्याची प्रेरणा मिळत असते. अपस्फीतीमध्ये मात्र नफ्याचं प्रमाण कमी होत गेल्यामुळे उत्पादनात घट होताना दिसते. स्फीतीमध्ये रोजगारात वाढ होते कारण उत्पादनात वाढ करण्यासाठी सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे मजूर हा असतो, त्याच्यामुळे रोजगारात मोठ्या प्रमाणावरती स्फीतीमध्ये वाढ होते. या उलट अपस्फीतीमध्ये रोजगारात घट होताना दिसते कारण नफ्याचं प्रमाण कमी झाल्याबरोबर मजुरांना देण्यासाठी मजुरी आपल्याला उत्पादकांजवळ दिसत नाही आणि म्हणून ते त्यामध्ये घट करण्याचा प्रयत्न करतात. स्फीतीमध्ये व्यापारी आणि उत्पादक हे श्रीमंत होत जातात तर गरीब हे अधिक गरीब होतात. कारण व्यापारी आणि उत्पादक वर्ग हा गुंतवणूक करतो आणि भांडवलाच्या स्वरूपात त्याला व्याज प्राप्त होतं आणि त्याच्या उत्पन्नामध्ये देखील मोठ्या प्रमाणावरती वाढ होते. परंतु गरिबांच्या उत्पन्नात त्या प्रमाणात वाढ होत नाही आणि किमतीच्या मात्र प्रमाणात मोठ्या प्रमाणावरती वाढ होत जाते. त्याच्यामुळे गरीब वर्ग त्या वस्तूंच्या खरेदीसाठी सक्षम राहत नाहीत आणि म्हणून गरीब हे अधिक गरीब होतात तर व्यापारी किंवा श्रीमंत व्यक्ती ह्या अधिक श्रीमंत होतात, हे स्फीतीचं लक्षण मानलं जातं. या उलट अपस्फीतीमध्ये व्यापारी आणि उत्पादक यांच्यावर अत्यंत प्रतिकूल परिणाम होतो. त्यांचं नफ्याचं प्रमाण कमी होतं, त्यांना उत्पादन घेणं परवडत नाही आणि बरेचदा असं लक्षात येईल की हा उत्पादन करणाऱ्यांचा जो वर्ग आहे हे आपले उत्पादन बंद करतात, कंपन्या बंद करतात आणि बाजारातून निघून जाण्याचा प्रयत्न करतात आणि त्याचा परिणाम हा रोजगारावर, उत्पादनावरती आणि व्यापारावरती होत असतो. स्फीतीचा आणखीन एक परिणाम म्हणजे अंशामध्ये गुंतवणूक करणे स्फीतीमध्ये लाभदायक ठरते. कारण नफ्याचं प्रमाण जसं जसं वाढत जाईल तसं तसं या अंशांवर मिळणाऱ्या लाभांशाचं प्रमाण वाढत जातं आणि म्हणून लाभांशाचं प्रमाण वाढल्यामुळे आपल्याला लक्षात येईल की अंशामध्ये गुंतवणूक करणं हे फायदेशीर आहे. परंतु अपस्फीतीमध्ये मात्र कर्ज रोख्यांमध्ये गुंतवणूक करणं लाभदायक आहे. कारण अंशामध्ये जर गुंतवणूक केली तर लाभांश, कारण नफ्यात घट झालेली आहे त्याच्यामुळे लाभांश तर मिळणार नाहीच, परंतु जर तो व्यवसाय बंद झाला तर त्या व्यवसायात अंशांमध्ये केलेली गुंतवणूक मात्र त्यांची वाया जाईल. परंतु कर्जरोख्यांमध्ये जर गुंतवणूक केली असेल तर एका निश्चित दराने व्याज मिळत राहतं, उत्पन्न मिळत राहतं. त्याच्यामुळे मंदीमध्ये किंवा अपस्फीतीमध्ये कर्जरोख्यांमध्ये गुंतवणूक करणं हे फायदेशीर असतं. स्फीतीमध्ये कामगार आणि मालक हे दोघांनाही लाभदायक असतं. सुरुवातीला कामगारांना थोडा
त्रास होतो स्फीतीमध्ये, कारण वस्तूच्या किमती वाढलेल्या असतात आणि त्या मानाने उत्पन्न त्यांचं वाढलेलं नसतं. परंतु कामगार संघटनांच्या मदतीने आपला महागाई भत्ता वाढवून घेऊन कामगार आपलं उत्पन्न वाढवून घेतात आणि आपल्या सगळ्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यामुळे स्फीतीमध्ये कामगार आणि मालक हे दोघेही लाभाच्या अवस्थेत असतात. परंतु अपस्फीतीमध्ये मात्र कामगार आणि मालक हे दोघांनाही हानिकारक किंवा अलाभदायक आहे. कारण उत्पादनच मुळात जर बंद झालं असेल तर उत्पादकांचाही नफा बंद होतो आणि रोजगारही बंद झाल्यामुळे कामगारांचाही उत्पन्न बंद झालेलं असतं. म्हणून मंदीची परिस्थिती किंवा अपस्फीतीची परिस्थिती ही सगळ्यांसाठीच घातक असते. स्फीतीमध्ये कर्जदाराला लाभ होतो, कारण ज्या दिवशी कर्ज घेतलेलं असतं त्या दिवशीचं पैशाचं मूल्य हे कालांतराने आपल्याला कमी झालेलं दिसतं, पण ती तेवढीच रक्कम ही त्याला परत करावी लागते. त्याच्यामुळे स्फीतीमध्ये कर्जदाराचा लाभ होतो तर सावकाराचं नुकसान होतं. परंतु अपस्फीतीमध्ये मात्र सावकाराचा फायदा झालेला असतो, कारण पैशाच्या मूल्यामध्ये वाढ झालेली असते. परंतु जर कर्जदार हा कर्जबाजारी झाला, दिवाळखोर झाला आणि त्याने आपला व्यवसाय बंद केला किंवा तो कर्ज परतफेडीच्या क्षमतेमध्ये त्याची घट झाली व तो कर्ज परतफेड करू शकला नाही तर सावकाराचंही अपस्फीतीमध्ये नुकसान होतं. त्याच्यामुळे अपस्फीतीची परिस्थिती ही सावकार आणि कर्जदार दोघांनाही अलाभदायक अशीच आहे. स्फीतीमध्ये करदात्यांचं नुकसान होतं, कारण उत्पन्नात वाढ झाल्याबरोबर सरकार करांच्या दरामध्ये वाढ करत असतं आणि त्याच्यामुळे सरकारचं उत्पन्न वाढतं आणि करदात्याच्या उत्पन्नात घट होते व ते त्या प्रमाणामध्ये या वाढलेल्या उत्पन्नाचा फायदा घेऊ शकत नाही. त्याच्यामुळे करदात्यांचं नुकसान तर सरकारचा फायदा असं स्फीतीमध्ये पाहायला मिळतं. परंतु अपस्फीतीमध्ये मात्र करदाता आणि सरकार या दोघांचंही नुकसान होतं, कारण उत्पन्नाचं प्रमाण कमी झाल्यामुळे करदात्याला नुकसान सहन करावं लागतं आणि करदात्यांचं उत्पन्न कमी झाल्यामुळे सरकारलाही करांच्या रूपात उत्पन्न मिळत नाही. म्हणून अपस्फीतीची परिस्थिती पुन्हा दोघांनाही घातक आहे. स्फीतीमध्ये निर्यात कमी होते तर आयात जास्त होते, कारण वाढलेल्या किमती असतात आणि या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी इतर देशांमधून आपल्याला आयात करावी लागते. त्याच्यामुळे निर्यात कमी झालेली असते आणि आयातही वाढलेली असते. तसंच किंमत पातळीत वाढ झाल्यामुळे पैशाचं मूल्य कमी झालेलं असतं. त्याच्यामुळे निर्यात करणं आपल्याला परवडत नाही, कारण आपल्या पैशाच्या मूल्यांमध्ये आपल्याला खरेदी करणं, उत्पन्नाचं वितरण करणं हे शक्य होत नाही. त्याच्यामुळे निर्यात कमी आणि आयात जास्त अशी परिस्थिती आपल्याला स्फीतीमध्ये दिसेल. तर अपस्फीतीमध्ये मात्र निर्यात जास्त आणि आयात कमी झालेली असते, कारण वाढीव उत्पन्न जे झालेलं आहे, वाढलेल्या उत्पादनाची वाढ झालेली आहे ती इतर देशात पाठवून त्यातून नफा कमवण्याचा प्रयत्न हे उत्पादक करत असतात. अशा प्रकारे आपल्याला स्फीतीचे परिणाम आणि अपस्फीतीचे परिणाम अर्थव्यवस्थेवर झालेले दिसतात. सगळ्याच परिस्थितीचा जर विचार केला, ग्राहकांचाही जर विचार केला तर अपस्फीती ही सगळ्याच घटकांनाही अलाभदायक आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये देशामध्ये मंदीचं वातावरण किंवा अपस्फीतीचं वातावरण निर्माण होऊ नये याकरता सगळ्या देशांचे सरकार हे प्रयत्न करत असतात आणि म्हणून स्फीती एक वेळ परवडेल. स्फीतीवरती काही प्रमाणात नियंत्रण ठेवून देशाचा विकास आपल्याला करता येईल. बरेचदा असं लक्षात येतं की सरकार आपल्या देशाचा विकास करण्यासाठी मुद्दाम अर्थव्यवस्थेमध्ये पैशाचा वेग वाढवतात किंवा चलन वेग वाढवतात, पैशाचा पुरवठा करतात आणि विकासाला गती देतात. कारण स्फीती ही सगळ्यांनाच उन्नतीकडे नेणारी, विकासाकडे नेणारी आहे, तर अपस्फीती ही सगळ्यांनाच डबघाईला आणणारी अशी अलाभदायक परिस्थिती आहे. म्हणून स्फीती आणि अपस्फीती या दोन्हीचा व्यापाराच्या अवस्थेत विचार करून जर उत्पादनाचं, वितरणाचं आणि खरेदी विक्रीचं कार्य झालं तर अर्थव्यवस्था ही नक्कीच विकासाकडे वाटचाल करू लागेल. आपण सगळ्यांनी हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद. कृपया हा सगळ्यांना शेअर करा आणि आवडल्यास सबस्क्राईब करा. धन्यवाद.